उंच डोंगरात असलेल्या 1000 लोकवस्तीच्या शिपेकर वाडीसाठी 40 लाख रुपये खर्चून नळ पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली आहे. परंतु पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून डोंगरातील झऱ्याचं पाणी जलवाहिनीद्वारे 2 टाक्यांमध्ये साठवणूक करून ते घराघरांपर्यंत पोहोचवलं जातं. झऱ्यापासून टाक्यांपर्यंत आलेल्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली असल्यानं पाणी वाया जात आहे. सध्या ग्रामस्थच आपापल्या परीनं गळती थांबवण्याचा प्रयत्न करत पिण्यासाठी तरी पाणी मिळावं यासाठी धडपडतायत. या धडपडीतून पिण्यासाठी 4 घागरी पाणी मिळतं, पण जनावरांसाठी टँकरद्वारे पाणी मागवावं लागतं. तक्रार करून सुद्धा पाण्याकडे दुर्लक्ष आहे त्यांचं. आता 5 का 6 व्हॉल्व लिकेज आहेत, पूर्ण गलीनं सगळ्या पाणी जाते, टाक्या लिकेज आहेत. आता हे इथं लिकेज निघाले, हे श्रावण महिन्यापासून आहे. नळ जोडलेलं नाहीत, काही नाही. जाईल त्यावेळी सांगतात का देतो लावून घाला, तुम्ही काही करीत नाहीत. आणि आता पाणी हे गावाला पुरतंय पाणी, कारण लिकेज सगळं निघाय पाहिजे व्यवस्थित. ही लिकेज काढीत नाहीत, बघत नाही, तिकडं दुर्लक्ष करतात. आणि तुम्ही फाळं आता ठेवल्यात म्हणतात, तुमच्यातनं वसूल करून घ्या, घाला, असं उलट सांगतात. तापमान वाढेल तसं पाणी जास्त नाव कमी यायला लागले आणि आठवड्यातनं 2 वेळेस फक्त पुरवठा होत आहे पाणी, फक्त ते प्यायसाठी. जनावरांनी यासनी असं डोंगरात यासनी कुठंतरी घेऊन जायला लागते. आमच्याकडे नदी किंवा तलाव हे असं मोठं काय नाही, मग विहिरीतनं किंवा असं कोंड केलेलं कुठंतरी अशा प्रकारे नेऊन ते जनावरांनी पाणी पाजून धुवून किंवा काय करून त्यांचं घेऊन यायला लागतं. ग्रामस्थ मधुकर पाटील, विकास बाटे, गोरखनाथ शिपेकर, रामदास बाटे, कृष्णात शिपेकर, रंगराव पाटील, संभाजी शिपेकर, एकनाथ शिपेकर, तुकाराम बाटे, ज्ञानदेव बाटे, लखन बाटे, सचिन बाटे आदींनी जलवाहिन्यांची गळती काढण्यासह झऱ्याचं पाणी साठवलं जाणाऱ्या टाक्यांवर झाकण बसवावेत अशी मागणी केली आहे.